जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनी धगद्धगद्धगद्धलल्ललाटमट्टभावते किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम जटाभुजङ्ग पिङ्गलस्फुरत् अणामणि प्रभाकदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्धसिन्धुरस्फुरत्वगुष्टमूया सर्गरूपा जगदमन्वितौ पालनीया च रौद्री हारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या. मग माणसात ही बहीण आहे, ही आई आहे, ही भाची आहे, ही सून आहे, ही मुलगी आहे, हा भेद कोण शिकवतं? धर्म. हिंदू हिंसयती दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू. त्याच्या आधी सनातन. सनातन शब्दाचा अर्थ आहे होता, आहे, राहील. हा है रहेगा म्हणजे सनातन. हिंदू म्हणजे काय? हिंसयती दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू. जे आपल्या अंतःकरणातील दुर्गुणांची आणि समाजातील दुष्टांची, जे आपल्या अंतःकरणातील दुर्गुणांची आणि समाजातील दुष्टांची हिंसा करतात ते हिंदू. आता काही काही जण म्हणतील महाराज भंपक सांगून राहिले, तर शंभरा पोट्ट्यालाही समजून राहिलं ना. अच्छे को छेड़ना नहीं, बुरे को छोड़ना नहीं. बुरे को अगर छोड़ दिए तुमने तो तुम्हारा जीना मुश्किल कर देगा भाई. छत्रपती महाराज जेवढे पूजल्या जातात तेवढं कोणीच नाही पूजल्या जातं. का? कारण की धर्म साम्राज्यासाठी मारामारी केली, स्वतःचं घर भरण्यासाठी नाही. ते स्वतःचं राज्य नाही, ते मराठ्यांचं राज्य नाही, ते राजपुतांचं राज्य नाही, ते ब्राह्मणांचं राज्य नाही, ते क्षत्रियांचं राज्य नाही. हिंदूंचं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. मराठ्यांचा राजा नव्हे, हिंदूंचा राजा. सगळ्या भाषा बोलणारे हिंदू. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, ओडिया, कोमिया, बंगाली, बिहारी, मालवी, असमिया, उडिया, काश्मीरी, पंजाबी, सगळ्या भाषा बोलणारे जे हिंदू आहे, मारवाडी, गुजराती सहित, त्या हिंदूंचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा. काली एवढे सगळे संकट आहे, आता याच्यावर काय उपाय? हिंदूंनो संघटित व्हा, हिंदूंनो संघटित झालो. आता संघटित काय करायचं? हिंदूंनो जागृत व्हा, जागृत व्हा. जागृत असताय भाई, कोण झोपेला? जागृत व्हा म्हणजे काय? संघटित व्हा म्हणजे काय? मग काय करायचं? जागृत झालो, आता जागेत आहोत, संघटित झालो. आता काय करायचं? आपल्याला काय करायचं? चला आपण आंदोलन करू. काय होणार आहे त्या आंदोलनाला? धर्मरक्षण करायचं असेल तर साधू संत करू शकत नाही. साधू संत धर्म प्रचार प्रसार करतात. धर्मरक्षण साधू संत नसतात करत, ते राजाची तलवारच धर्मरक्षण करत असतात. भारत हिंदवी स्वराज्य झाला पाहिजे का? भारतात रामराज्य आलं पाहिजे का? जर रामराज्य पाहिजे तर राजा राम पाहिजे. हिंदू धर्म साम्राज्य पाहिजे तर हे 4945 लोक कट्टर हिंदू आधी घुसवा लागतात त्याच्यात. त्या राजा लोकांना म्हणा, हिंदू लोकांची कड घ्या, हिंदू लोकांची कड घ्या. मी राजा समजा, मी आमदार खासदार, मी हिंदूंना झेलीन की मुसलमानांना झेलीन? तुमच्या मते आहे की नाही? प्रश्न खतरनाक. मी मुसलमानांना झेलीन भाई का? वोटर बँक आहेत ना ते. तुम्ही तर वोट करायलाच जात नाही, तुम्ही वोटिंगलाच जात नाही. आम्ही घरंदाज बायकान, आम्ही घरंदाज माणसं, आम्ही घरातून निघत नाही. एक मात्र पहचान, एक मात्र ओळख ठेवा, गर्व से कहिए हम. बस एवढीच पहचान असली पाहिजे. आणि वोटर बँकेत रूपांतरित व्हा. जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करें.
हिंदू हिताची गोष्ट करत अशी ना मतदार ब्राह्मणाच्या हिताचं बोलून राहिला का, मराठ्याच्या हिताचं बोलून राहिलो का, दलिताच्या हिताचं बोलून राहिला का, बनियाच्या व्यापाऱ्याच्या हिताचं बोलून राहिला का, समजून घ्या खोटा केस आहे, खोटी केस आहे. जो धर्माची साईड घेणार तोच खरा, पण जो जातीची साईड घेणार आहे तो जातीसोबत माती जरूर खाणार. सावधान सावधान. जो जातीवादी गोष्ट करून राहिला तो हिंदूंना तोडून राहिला भाई, पण जो हिंदूंना तोडून राहिला तो हिंदू द्रोही आहे. राजा सर्वोपरी असते, विष्णूचा स्वरूप आहे राजा, म्हणून कट्टर हिंदूवादी राजा बसवा. सगळे आमदार खासदार कट्टर हिंदूवादी असले पाहिजे, आणि तेच बरोबर हिंदू राष्ट्र बनवतात. संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कानून बनवतात, लव जिहाद विरोधी कानून बनवतात. तुम्हाला काय कायदे कानून पाहिजे ते तुमचे 5 लाख मंदिर तुमचे वापस पाहिजे, तुमचे तुम्ही मनसान तसं, जर तुम्ही हिंदू वोटर बँक बनले तर.